अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांना आरोग्य उत्तमदायी मिळू दे, राहिलेलं आयुष्य तुमचं आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हाला भरपूर आयुष्य मिळू दे असं स्वामीजींनी प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओकडे वळूया। उद्या आहे 21 जानेवारी, उद्या पुत्रदा एकादशी। पुत्रदा एकादशी म्हणजे ज्यांना पुत्र संतान मूल होत नाही त्यांच्यासाठी काही सेवा आपल्याला करायच्या आहेत, किंवा आपल्या जी मुलं आहेत, आता मुलगा असू दे मुलगी असू दे, काही मुलं हट्टी आहेत, काही व्यसनी आहेत, काही चिडचिडपणा करतात, काही आईवडिलांचं ऐकत नाहीत, अशांसाठी आपल्याला उद्या काही सेवा उपाय करायचे आहेत। बघा, आपल्या घरात 2 मुलं असतील, एक मुलगा शांत सगळं ऐकतो सुसंस्कारित आहे, आणि एक मुलगा अजिबात ऐकत नाही, हट्टी आहे, खोडकरपणा करतो, व्यसनी आहे। हे दोन्ही एकाच घरात जन्मलेली, एकाच आईच्या पोटात जन्मलेली 2 मुलं, पण वेगवेगळ्या स्वभावाची आणि वेगवेगळी वागणूक असते। कारण आईचं रक्त वेगळं असतं, वडिलांचं रक्त वेगळं असतं। आईच्या आईवडिलांचं आणि वडिलांच्या आईवडिलांचं आणि वडिलांचं आणि आईच्या ह्या सगळ्यांचं जे रक्त असतं, त्यामुळे प्रत्येक मुलाच्या वागण्यामध्ये आणि स्वभावामध्ये फरक असतो। तर आता उद्या आपल्याला बघा, पुत्र प्राप्तीसाठी एक खूप महत्त्वाची सेवा, ज्यांना खूप वर्ष 5-6 वर्ष झालं, 8-10 वर्ष झालं, 15 वर्ष झालं लग्न होत नाही, त्यांच्यासाठी उद्या पुत्रदा एकादशीला त्यांनी उपवास करायला सुरू करायचे। एकादशी ही एकादशी उद्यापासून जर तुम्ही सुरू करत असाल तर खूप चांगलं संकल्प करा, आणि उद्यापासून पुत्रप्राप्तीसाठी पहिल्यांदा सगळ्यात एकादशी करायला सुरू करा। पुत्रदा एकादशीपासून दोघांनी नवरा बायकोने एकादशीचा उपवास हा प्रत्येक एकादशीला तुम्ही करायचा। महिन्याची जी एकादशी आहे त्या प्रत्येक एकादशीला, आणि त्यानंतर तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा शिवलिंगाच्या म्हणजे महादेवाच्या मंदिरमध्ये जायचं। तर जाताना काय घेऊन जायचं, थोडंसं तूप, खीर बनवायची, तांदळाची बनवा, गव्हाची बनवा, शेवयाची बनवा, रव्याची बनवा, कुठलीही खीर बनवा। खीर, तूप, 2 बेलपत्र घेऊन जायचं। तुम्ही ते काय अगरबत्ती धूप दीप काय असेल तर तो तुमचा नियमाप्रमाणे घेऊन जायचा, आणि मंदिरात गेल्यानंतर तुम्ही तूप आणि खिरीचा नैवेद्य दाखवायचा, आणि त्यानंतर जी 2 बेलपत्र असतात त्यातलं 1 बेलपत्र, दोन्ही बेलपत्र तिथं व्हायची, आणि त्यानंतर त्यातलं 1 बेलपत्र तुम्ही त्या महादेवाच्या पिंडीला लावायचं, शिवलिंगाला, आणि ते बेलपत्र उचलून 1 ठेवायचं तिथं। 2 बेलपत्र वाहिलेले असतात, त्यातलं 1 बेलपत्र शिवलिंगाच्या पिंडीवर ठेवायचं, दुसरं बेलपत्र आहे ते शिवलिंगाच्या पिंडीला स्पर्श करायचं आणि उचलून घ्यायचं, आणि शिव मंदिराच्या चौकडीला चिटकवायचं, म्हणजे स्पर्श करायचं, आणि ते तुम्ही चावून तिथेच उभारून खायचं। पत्नी गेली असेल तर पत्नीनं, पती गेला असेल तर पतीनं, दोघांपैकी कोणी गेला असेल त्यांनी हा उपाय करायचा। त्यानंतर तुम्ही घरी निघून यायचं। दुसरा जो उपाय आहे तो बघा, आपण सकाळी उठल्यानंतर दररोज आपल्या घरातली नित्यनेमाची पूजा करतो, तशी नित्यनेमाची पूजा करायची, आणि त्यानंतर आपल्या देवघरातल्या प्रत्येकाच्या घरामध्ये बाळकृष्ण असतोच। ज्यांच्या घरामध्ये बाळकृष्ण नाही त्यांनी उद्या नक्की पहिल्यांदा बाळकृष्ण खरेदी करा, आणि बाळकृष्ण म्हणजे साक्षात कान्हा, आपलं बाळ, म्हणजे कृष्ण, लल्ला असं वेगवेगळ्या नावाने बाळकृष्णाला संबोधलं जातं, आणि ह्या बाळकृष्णाला आपण उद्या देवपूजा केल्यानंतर ते बाळकृष्णांची मूर्ती जी आहे ती आपण एका ताम्हणमध्ये घ्यायची, आणि त्या बाळकृष्णांच्या मूर्तीला कोमट पाण्यानं अभिषेक घालायचा। कारण जसं आपण आपल्या बाळाला ते बाळकृष्ण म्हणजे एक आपलं बाळच समजायचं, आणि त्याला आंघोळ घालायची गरम पाण्यानं, स्वच्छ पुसायचं, हिनाचं अत्तर लावायचं, अष्टगंध लावायचं, पिवळं चंदन लावायचं, त्याला वस्त्र परिधान करायचं, त्याला गरम कोमट दूध आणि साखर प्यायला द्यायचं, आणि दिवसभर तुम्ही जे जे काय खाल ते त्यांच्या ओटांना लावायचं। फक्त मांसाहार उद्या मी तर सांगते, एकादशीला कोणीही मांसाहार खाऊ नका। जे खात असतील त्यांनी मांसाहार एकादशीला, सोमवारी, गुरुवारी, शनिवारी, संकष्टीला, पौर्णिमेला, अमावस्येला शक्य असेल तेवढं पाळा, एवढी माझी विनंती आहे। इतर वेळी तुम्ही खाऊ शकता म्हणजे तुम्हाला कंट्रोल होत नसेल तर बघा, तर दिवसभर तुम्ही जे जे काय खाऊ बनवता
जे काय जेवण बनवतात ते बाळकृष्णांना खायला घालायचं. म्हणजे जसं आपण आपल्या बाळाला सकाळी उठून अंघोळ घालतो, त्याला पुसून कपडे घालतो, त्याला काजळ टिकली लावतो, तसं त्या बाळकृष्णांना गंध लावणे, अष्टगंध लावणे, चंदनाचा टिळा लावणे, तेल जसं आपण आपल्या बाळाला लावतो, पावडर लावतो, तसं खिनाचं अत्तर लावणं, वस्त्र आपल्या बाळाला कसं थंडी वाजू नये, कपडे अंग खराब होणे म्हणून जसं कपडे घालतो तसं त्या बाळकृष्णांना वस्त्र घालणे. आणि दररोज तुम्ही लोणी आणि खडीसाखरेचा नैवेद्य दररोज न चुकता बाळकृष्णांना दाखवा. दररोज बाळकृष्णांना उद्यापासून अभिषेक घालायला सुरू करा. जोपर्यंत तुम्हाला संतान प्राप्ती होत नाही तोपर्यंत दररोज बाळकृष्णांना अभिषेक घाला. बाळकृष्णांची मी जी काय सेवा सांगितली, त्यांना आंघोळ घाला, त्यांना स्वच्छ पुसा, कपडे घाला, त्यांना रोज काय आपण जे खातो ते खायला घाला, दूध गरम गरम पाजा, फळं खायला. म्हणजे आपण एक लहान मुलाला जसं जपतो, लहान मुलाला जसं सांभाळतो, तसं बाळकृष्णांची सेवा उद्यापासून करा. आणि लोणी एक 100 ग्रॅम आणा, पाव किलो आणा, ठेवा फ्रीजमध्ये. दररोज थोडंसं लोणी आणि 1-2 खडी साखरेचे खडे त्यात टाकून बाळकृष्णांच्या ओटाला लावा, त्यांना खायला घातल्याचं करा. हे दररोज तुम्ही करा आणि त्यानंतर तुम्ही स्वतः बघा, तुम्हाला संतान प्राप्ती नक्की होईल. जो कोणी बाळकृष्णांची सेवा करेल, जो कोणी लल्लाची सेवा करेल, जो कोणी कृष्णाची सेवा करेल, त्याला कधीच खाली हात ठेवत नाही, त्याच्या आयुष्यात संतान प्राप्ती होणारच. हा उपाय तुम्ही उद्या करा. त्यानंतर बघा, आपल्या घरामधली मुलं काही ऐकत नाही आहेत, काही मुलं हट्टी आहेत, काही मुलं व्यसनी गेलेत, बाहेरच्या नादी लागले, दारूच्या, तंबाखूच्या, गुटख्याच्या, जे काही व्यसन आहे ते लागलेलं आहे. त्या व्यसनापासून लांब करण्यासाठी, ऐकण्यासाठी, हट्टीपणा कमी करण्यासाठी, अभ्यासात प्रगती होण्यासाठी, अभ्यासात लक्ष लागण्यासाठी आपल्याला एक सेवा करायची आहे. ती काय बघा, 2 बेलपत्र आपल्या घरातल्या शिवलिंगाच्या पिंडीवर अर्पण करायची सकाळी आणि संध्याकाळी. ती 2 बेलपत्र घ्यायची, त्या 2 बेलपत्र उजव्या हातात घ्यायची, त्यावरची थोडी मोहरी घ्यायची, कापूर घ्यायचा. त्यानंतर ते जे मोहरी, बेलपान, कापूर जे आहे, खडे मीठ, हे सगळं म्हणजे ते महादेवाच्या पिंडीवर सकाळी वाहिलेले 2 बेलपत्र संध्याकाळी उजव्या हातात घ्यायची, खडे मीठ थोडं, मोहरी थोडी आणि कापूर घ्यायचा आणि 7 वेळा आपल्या मुलांच्या वरून ओवाळायचं. म्हणजे क्लॉकवाईज घड्याळाचा काटा फिरतो त्याप्रमाणे 7 वेळा. आपली 2 मुलं, 3 मुलं, 4 मुलं असतील तेवढी, जावेची मुलं असतील, बहिणीची मुलं असतील तेवढ्या सगळ्यांना उभं करायचं आणि 7 वेळा उतरायचं. आणि त्यानंतर तुम्ही बेलपत्र जी आहे ती झाडामध्ये टाका, जे काय कापूर, खडे मीठ, मोहरी जे काय ते तुम्ही जाळून टाका कापराबरोबर. त्यामुळं त्या मुलांची नजर निघेल, वाईट त्यांना नजर लागली असेल, काही दोष असतील ते निघून जातील, त्या मुलांच्यामध्ये प्रगती होईल. मुलं अभ्यास करायला लागतील, व्यसन असेल तर व्यसन निघून जाईल, मुलं ऐकत नसतील तर ऐकतील आणि मुलांच्या मध्ये प्रगती होईल. तर आपण उद्या आवर्जून हे संतान प्राप्तीचे 2 मी जे पहिले उपाय सांगितले ते, आणि जे संतान प्राप्त झालेली मुलं आहेत, ज्यांना मुलं आहेत त्यांच्यासाठी जो शेवटचा उपाय सांगितला ते उपाय आवर्जून तुम्ही उद्यापासून करा उद्या. आणि बाळकृष्णाचं जे तुम्हाला मी सांगितलं संतान प्राप्तीसाठी दररोज न चुकता बाळकृष्णांना अभिषेक घाला गरम पाण्यानं. त्यांना बाळ जसं आपल्या बाळाला दररोज आपण जसं आंघोळ घालतो, खाऊ घालतो, जेवू घालतो, कपडे घालतो, त्यांच्यावर सतत त्यांच्याकडे लक्ष देतो, ते सगळं बाळकृष्णाचं उद्यापासून तुम्हाला संतान प्राप्ती होईपर्यंत करायचं आहे. आणि दररोज हरे कृष्ण किंवा श्रीराम जय राम जय जय राम म्हणा, किंवा बाळकृष्णांचा कुठला मंत्र असेल तर म्हणा. आणि हे म्हणत असताना तुम्ही जे संतान प्राप्तीचा मी बाळकृष्णाचा अभिषेक, बाळकृष्णांचं जे सांगितलं ते झाल्यानंतर दररोज संध्याकाळी दोघांनीही नवरा बायकोनी संतान गोपाळ स्तोत्र एक छोटंसं पुस्तक मिळतं ते आणा आणि ते दररोज दोघांनी नवरा बायकोनी वाचायचं आहे. त्यामुळं तुमच्या आयुष्यात संतान प्राप्ती होईल, तुम्हाला बाळ होईल, मुलगा असो मुलगी असो, काही ना काही बाळकृष्ण तुम्हाला नक्की देतील. हे तुम्ही करा उद्यापासून. पुत्रदा एकादशी म्हणजे पुत्र एकादशी म्हणजे त्या एकादशीच्या नावामध्येच पुत्रदा असं म्हटलेलं आहे, म्हणजे पुत्र देणारी एकादशी. तर अशा प्रकारे तुम्ही आवर्जून उद्यापासून सेवा करायला सुरू करा आणि स्वतः तुम्ही बघा की तुम्हाला हे केल्यानंतर 1 वर्षाच्या आत बाळ होणारच.
हे अगदी मी खात्रीशीर सांगते. जो कोणी मनापासून करेल, करायचं म्हणून करू नका, जो कोणी मनापासून करेल त्याला नक्की मिळेल. कारण बरेच वर्ष तुम्ही दवाखाना करत असाल, काहीच त्यामध्ये निगेटिव्ह नाही, सगळं पॉझिटिव्ह आहे, पण गर्भधारणा होत नाही. तर त्यासाठी तुम्ही दवाखान्याच्या उपायाबरोबर ही सेवा करून बघा. तुमच्या आयुष्यात नक्की बदल होईल, तुम्हाला संतान प्राप्ती होईल. अशी अगदी मी बाळकृष्णासमोर, स्वामी समर्थांसमोर प्रार्थना करते. ज्यांना ज्यांना संतान प्राप्ती नाही त्यांनी सगळ्यांनी ही सेवा केली तर त्यांना नक्की संतान प्राप्ती होऊ दे अशी मी प्रार्थना करते. आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, ऑल बटनला क्लिक करा. त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय, सेवा, तोडगे तुम्हाला बघायला मिळतील, ऐकायला मिळतील. त्यातून तुम्हाला नक्कीच फायदा होईल. आपण कुंडली दाखवायला गेलो भटजीकडे तर हजारो रुपये आता खर्च करून आपल्याला उपाय सांगतात. त्यापेक्षा हे छोटे छोटे उपाय तुम्ही करा आणि तुम्ही तुमच्या ह्या छोट्या छोट्या उपायानं तुमच्या आयुष्यात बदल घडवून आणा, हे मी सांगेन. माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. श्री स्वामी समर्थ.